बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता आपल्याला पाहायला मिळणार आहे। आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता देशमाने आणि आता इकडे सुलू आणि दत्ता या चौघांनी मिळून आता प्लॅनिंग केले आणि ते प्लॅनिंग म्हणजे आता इकडे दानगटांचं घर आपल्या नावावरती करून घेण्याचं। पण त्याच प्लॅनिंगला बगल देत मात्र आता इकडे स्वतः अवनीने या सगळ्यामध्ये कशा पद्धतीने आपलं घर वाचवले इतकंच नाहीये तर आता सगळ्यांना म्हणजे आता या सुलीला आणि आता दत्ता आणि त्याचबरोबर स्वतःचे वडील देशमाने यांना सुद्धा कशा पद्धतीने मात्र आता अद्दलगडबड कोर्टाची नोटीस आणत कशा पद्धतीने हे घर काहीही झालं तरी आता धोंड्या दानगट म्हणजे धोंड्या दानगटाच्या नावावरती आहे हे सिद्ध केलेलं आहे। नक्की अवनीने असं काय केलंय आणि आता या सगळ्यामध्ये अवनीने हे सगळं केल्यावरती मात्र आता दत्ता आणि सुली हे अधिकच पेटून उठलेले आहेत। नक्की काय झालंय, कसं झालंय, सगळं सविस्तरपणे इकडे आता दत्ता आणि सुली विचार करतायत काहीही झालं तरी हे घर आपल्या नावावरती करण्यासाठी जे काही प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करायचे म्हणजे करायचे। इकडे आता देशमाने सांगायला लागतात महेशला म्हणजे अवनीचे वडील महेशला सांगायला लागतात की हे बघ हे कागदपत्र अपुरे आहेत रे। मुळातच या कागदपत्राच्या नुसार आता काही सिद्ध होत नाहीये की हे घर त्यांच्या नावावरती आहे म्हणून। यावरती आता इकडे महेश सांगायला लागतो ते मला पण माहिती आहे, मी पण सगळं पाहिले, पण काही झालं तरी सुद्धा जर का आता आपल्याला तिला धडा शिकवायचा असेल ना तर मात्र हे सगळं करायलाच पाहिजे। हे आता दत्ता आणि सुली यांच्या नावावरती करून दिलं ना की ही उघड्यावरती आली की झक मारत आपल्या घरी राहायला येईलच ती। असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगतो ठीक आहे, पाण्यासारखा पैसा ओतायचा आणि काहीही झालं तरी सुद्धा तिला या सगळ्यामध्ये इकडे आणायचं म्हणजे आणायचंच असं म्हणत मात्र आता त्यांनी इकडे मोठे वकील केलेले आहेत आणि आता वकील करून ही केस लढायचं ठरवलेलं आहे। बरं आता हे सगळं वहिनी पाहते, वहिनी ऐकते आणि वहिनी विचार करते काही झालं तरी मला अवनीपर्यंत ही न्यूज पोचवली पाहिजे म्हणजे आता अवनीला या सगळ्यामध्ये समजलं पाहिजे की नक्की आता तिच्यासोबत काय घडते किंवा तिच्या घरच्यांना घराबाहेर काढण्यासाठी जे काही प्रयत्न चालू आहेत ते अवनीपर्यंत पोहोचले पाहिजेत। कोणत्याही परिस्थितीत अवनीला मला हे सत्य सांगायलाच पाहिजे आणि त्याच्यातच मात्र आता इकडे सांगायला लागतो तो म्हणजे महेश, हे बघा त्याला तर मी कामावरून काढून टाकलेला आहे पण तो दुसरा आहे ना भाऊ त्याचं गॅरेज आहे त्यामुळे त्याचं आपण काय करू शकत नाहीये। तिसरा आहे तो मिस्त्री काम करतोय त्याचं पण काही करू शकत नाहीये, पण बाकी कोणीच घरात कामाला नाहीये। यावरती मात्र आता इकडे देशमाने सांगायला लागतात गॅरेज ना, त्या गॅरेज कशावरती आहे, कुठे आहे, काय आहे, जमीन अनधिकृत आहे, सगळंच हे सिद्ध करून गॅरेजच बंद करून टाक आणि हा मिस्त्री ना त्याला कोणी काम देणार नाही ते बघ। घरामध्ये 2 वेळच्या खायचे आता वांदे झाले ना की आधी घराचं छप्पर उडालं ना की हिची प्रेमाची अक्कल ठिकाणावरती येईल आणि तडक आपल्या घरी निघून येईल। आता हे सगळं ऐकल्यावरती मात्र इकडे लगेचच अवनीची वहिनी ताबडतोब अवनीला फोन करायला येते तिच्या विरुद्ध किंवा तिच्या घरच्यांच्या विरुद्ध जे काही कारस्थान मात्र आता हे सगळे जण करत आहेत ते तिला सांगण्यासाठी मात्र आता वहिनीने कॉल केलाय। बरं हे सगळं झाल्यावरती इकडे बाबा सांगतात हे बघा अवनीपर्यंत कोणतीही न्यूज पोचली नाही पाहिजे। जर का आम्हाला कळलं की अवनीला मात्र या सगळ्यामध्ये सत्य समजले तर मात्र तुमची काही खैर नाही आहे आणि त्यामुळे तुमची ती सून आणि तुम्ही दोघींनीही काळजी घ्या की अवनीपर्यंत जोपर्यंत हे पूर्ण होत नाहीये आम्ही जे काय करतोय ते तोपर्यंत अवनीच्या पर्यंत ही न्यूज नाही पोचली पाहिजे। असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे लगेचच ती सांगायला लागते ठीक आहे मी काही सांगणार नाहीये आणि त्यावरती मात्र आता देशमाने खूपच चिडलेत, मोठे वकील केलेले आहेत। बरं इकडे आपण पाहिलं की यशादांनी मात्र आता अवनीचा सगळा म्हणजे नजरिया बदलून टाकलेला आहे राजाकडे पाहण्याचा। राजा आता वाईट नाहीये तर या सगळ्यामध्ये मात्र आता राजा फक्त आणि फक्त तो आता मोठेपणा करतो किंवा या सगळ्यामध्ये तो जे काही करतो ना ते सगळं आता फक्त आणि फक्त म्हणजे त्याचा तो लहानपणापासूनचाच हे आहे, तो कधीही कुणाला या बाबतीमध्ये काहीच हे करत नाहीये। तू उगाचच राजाच्या बद्दल गैरसमज करून घेऊ नकोस असं आता त्याने सांगितलंय। अवनी म्हणते खरंच यशादा मी आता म्हणजे खरं तर राजाला आधीपासून मी जेव्हा पाहिलं ना तेव्हा मला खरं तर या सगळ्यामध्ये राजा हा खूप चांगला माणूस वाटला, पण आत्तापर्यंत मी विचार केलाच नव्हता की या सगळ्यामध्ये राजा मात्र अशा पद्धतीने हे करू शकतो। खरंच मला आता या सगळ्यामध्ये कळतच नाहीये की आता मी राजाची कशी माफी मागू। यावरती तो सांगायला म्हणजे इकडे आता यावरती सांगायला लागतात ते म्हणजे स्वतः आता यशादा तू अजिबात काळजी करू नकोस अवनी,
काहीही माफी वगैरे मागायची गरज नाही आहे, सगळं काही ठीक होणार आहे असं म्हटल्यावरती मात्र आता या सगळ्यामध्ये इकडे सांगायला लागतो तो म्हणजे आता धम्या सांगायला लागतो की मला काय वाटतं माहिती आहे का, राजानं खूपच दुखावलेला आहे, वहिनी तू एकदा त्याच्याशी बोलून घे ना. यशोदा म्हणतो ठीक आहे, इतकं काही नाही आहे, दुखावला गेला असेल तर आता तो येईल इकडे असं म्हटल्यावरती मात्र आता अवनी विचार करते नाही नाही काही झालं तरी मला राजाशी बोलून घेतलं पाहिजे. इकडे यशोदाने या दोघांच्या मधलं आता भांडण सोडवलेलं असलं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता अवनी बोलण्यासाठी चाललेली आहे, ती म्हणजे आता मात्र राजासोबत. पण त्याच वेळेला अवनीच्या वहिनीचा अवनीला कॉल आलेला आहे आणि अवनीची वहिनी घडलेला सगळा प्रकार अवनीला मात्र आता सांगत आहे. ती अवनीला मात्र आता सांगत आहे की अवनी येणारा काळ तुझ्यासाठी कठीण आहे, तुझ्यासाठी काय तर तुझ्या मात्र आता पूर्ण कुटुंबासाठी तो काळ कठीण असणार आहे. आणि या सगळ्यामध्ये अवनी आता म्हणायला लागते बहिणी अगं कशाबद्दल बोलतेस तू. आणि त्यावरती मात्र आता अवनी इकडे अवनीला वहिनी आता सांगायला लागते की अगं अवनी तुझ्या घरावरती जप्ती आणण्याचा मात्र आता इकडे प्लॅन केलेला आहे असं म्हटल्यावरती अवनी म्हणते म्हणजे काय. आणि त्यावरती मात्र आता वहिनी सगळा घडला प्रकार सांगते आणि तुझ्या नवऱ्याची नोकरी आता जाण्यामागे आणि त्याचबरोबर तुझ्या नवऱ्याला या सगळ्यामध्ये मात्र आता घरच्यांना पण बेघर करण्याचा मात्र आता या लोकांचा हे आहे, म्हणजे तुझं घर काढून घ्यायचं आणि आता बाकी सगळ्यांना म्हणजे आता कोणत्याही प्रकारे कामावर ठेवायचं नाही असं सगळं आहे. असं म्हटल्यावरती अवनी म्हणते पण का, तुमचं आता ज्यांचं जे काही हे आहे ते माझ्यासोबत आहे ना वैर, मग या सगळ्यांना त्रास का देत आहेत ते. यावरती ती सांगायला लागते तू लवकरच सावध हो, तुमच्या घराचे जे काही कागदपत्र आहेत ते कागदपत्र मात्र आता सावध करून बघून घे, काय करायचं ते बघून घे असं म्हटल्यावरती अवनी सांगते ठीक आहे मी बघते काय करायचं. पण तितक्यात देशमाने येतात आणि देशमाने तो फोन घेतात आणि ते सांगायला लागतात झालं तुझ्या वहिनीने तुझ्या आता कागाळ्या करून झालेल्या असतील तर या सगळ्यामध्ये मी काय सांगतोय ते आता ऐकून घे. मुळातच या सगळ्यामध्ये काही झालं तरी सुद्धा तुझ्या घरावरती उद्याच्या दिवसाला नाही जप्ती आणली ना तर सुद्धा नाव सांगणार नाही आता मी देशमाने असं म्हटल्यावरती अवनी सांगते पण बाबा काय प्रॉब्लेम काय तुमचा, तुम्ही या सगळ्यामध्ये का बरं यांच्यावरती सगळ्यांच्यावरती म्हणतात तोपर्यंत तू त्या घरातनं बाहेर पडत नाही आहेस ना तोपर्यंत मात्र आता त्यांची महादशा चालूच राहणार आहे. तू कितीही काही बोललीस ना तरी सुद्धा तू त्या घरातनं बाहेर पड, मी आता ते घर त्यांच्या नावावरती कायमचं करून टाकतो. इतकंच काय तर या सगळ्यामध्ये मात्र आता हे इतकंच काय त्यांना चांगले जॉब देतो आणि आता त्यांना सगळ्यांना सेटल करतो, तू तिकडून ये आणि मी सांगतोय त्या मुलासोबत लग्न कर. आणि त्यावरती मात्र आता अवनी इकडे सांगायला लागते बाबा काय बोलताय तुम्ही, आता माझं लग्न आता झालेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही या सगळ्यामध्ये मात्र आता हे बोलू शकत नाही आहात. यावरती तो सांगायला लागतो ठीक आहे निर्णय तुझा आहे, त्या घराची आबादी की त्या घराची बर्बादी हा निर्णय तुझा असणार आहे. तू या सगळ्यामध्ये मात्र आता काही झालं तरी सुद्धा मात्र आता तू स्वतःहून या सगळ्यामध्ये परत ये, नाहीतर निर्णय तुझा आहे असं म्हटल्यावरती अवनी आता विचार करते फोन. आणि त्यानंतर यशोदाला ती सांगायला लागते ह्या घराचा काय सीन आहे. यावरती यशोदा मात्र आता सगळी गोष्ट तिला सांगायला लागतो की या घरावरती भांडण चालू आहे आणि या सगळ्यामध्ये मात्र आता घडलेला सगळा प्रकार तो सांगतो आणि अवनी सांगायला लागते मला इथून जावं लागेल. आणि त्यावरती धन्या म्हणतो का वहिनी काय झालं, राजावरती अजून तुम्ही चिडलात का. यावरती ती म्हणते नाही रे, माझे घरचे आता इकडे तुम्हाला बर्बाद करण्यासाठी सगळं करणार आहेत, त्याचं गॅरेज बंद करतील, तुम्हाला यशाला काम मिळू देणार नाही आहेत आणि राजाची नोकरीसुद्धा गेलेली आहे ती म्हणजे त्यांच्याचमुळे. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच आता इकडे अवनी सांगायला लागते की मी हे घर सोडून जाते. पण तिला राजासोबतचे क्षण आठवत आहेत, ती रडायला लागते. यावरती आता यशाला सांगायला लागतो जर का या घरासाठी तू हे घर सोडून गेलीस ना तर आमच्यासाठी मात्र आता ही गोष्ट कधीच आम्ही हे करू शकणार नाही आणि राजा स्वतःला माफ करू शकणार नाही. तू एक काम कर, तू हे कागदपत्र बघ आणि कागदपत्र बघून आता याच्यामध्ये काय करता येईल हे सुद्धा सांग. मग अवनी आता सगळे रात्रभर जागून कागदपत्र बघते आणि त्या कागदपत्रामध्ये मात्र आता अशा पद्धतीने काही लू फॉल्स आहेत की त्या दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला मात्र आता देशमाने एंटर करतायत आणि त्याच वेळेला वकिलांना घेऊन आता अवनीने सगळे गोष्ट आता क्लिअर केलेली आहे. अवनीने या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता इकडे अशा पद्धतीने गोष्टी आता समोर आणल्यात की देशमाने पुरते आता हादरलेले आहेत. हादरलेले देशमाने या सगळ्यामध्ये मात्र आता
ज्यावेळेला नोटीस पाहतायत त्यावेळेला अवनीने त्यांनाच असा मोठा धडा शिकवलाय की त्यानंतर मात्र आता या सगळ्यामध्ये देशमान्यांना स्वतःच दिवसा तारे दिसलेत. अवनीने मात्र आपली हुशारी वापरत हे घर वाचवलेलं आहे आणि त्यानंतर दानगटांच्या कुटुंबावरती कुणीही जरी आता येण्याचा प्रयत्न केला तरीही अवनी त्यांच्यामध्ये उभी असणार आहे असं ठामपणे मात्र आता सांगितलेलं आहे. देशमाने हादरलेत आणि आता परत पावली फिरलेले